तिळाचे लाडू कसे असायला हवेत? खुसखुशीतही हवेत, पण जास्त कडकही नकोत, हो की नाही? आज आपण अशाच काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून हे तिळाचे लाडू केलेत. ते जास्त कडकही नाहीत आणि करायला ते अगदी सोपेही आहेत. सांगितल्या पद्धतीनुसार एकदा लाडू नक्की करून बघा. इथे मी अर्धा किलो तीळ घेतलेत. आता हे पॉलिशवाले तीळ आहेत. तुम्हाला जसे घ्यायचे त्या पद्धतीचे तुम्ही वापरू शकता, अनपॉलिश किंवा पॉलिश. आता ह्या तिळांना ना चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. न भाजता जर आपण लाडू डायरेक्ट करायला घेतले तर थोड्या दिवसांनी ना त्याला असा कडवटचा वास येतो किंवा त्याची चवसुद्धा बदलते. त्यामुळे लाडू करताना कधीसुद्धा तीळ चांगले 3 ते 4 मिनटं चांगले भाजून घ्यायचेत. पण तीळ भाजताना गॅसची फ्लेम मात्र मीडियम टू लो असावी. आज आपण इथे साध्या गुळाचा नाही तर चिक्कीच्या गुळाचा वापर करून लाडू करणार आहोत. त्यामुळे अनेकांच्या तक्रारी असतात की चिक्कीचा गुळ वापरून आम्ही लाडू केले ना की ते खूप जास्त कडक होतात. तर आज आपण चिक्कीचा गुळ वापरूनच लाडू करतोय, पण ते कडक होणार नाहीत. इथे मी अर्धा किलो तिळासाठी पाव किलो शेंगदाणे घेतलेत. आता तीळ भाजून झाल्यानंतर शेंगदाणेही आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचेत. तोपर्यंत भाजायचेत जोपर्यंत त्याच्यावरची साल निघत नाही, तोपर्यंत चांगले 3 ते 4 मिनटं भाजून घ्यायचेत. आणि हेही शेंगदाणे मीडियम टू लो फ्लेमवर चांगले भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून झाले की त्याला हलकं थंड करून घ्यायचं आहे आणि त्याची साल काढून घ्यायची. जर तुम्हाला सालीसकट जर ते वापरायचे असतील तर तुम्ही तसंही वापरू शकता. आता शेंगदाणे मी चांगले बारीक करून घेतलेत, पण हे बारीक करताना मी कटरमध्ये बारीक केलेत. मिक्सरमध्ये पूर्ण त्याची पूड केलेली नाही आहे. तिळाचे लाडू करताना ना कधी पण शेंगदाणे ना जरा थोडी जाडसर बारीक करून घ्यावेत. त्यामुळे ना लाडू खाताना ती लाडूची मजा मात्र दुप्पट येते. तीळ भाजून झालेत, शेंगदाणेही भाजून त्याची चांगली बारीक पूड करून घेतलेली आहे. आता लगेच पुढच्या तयारीला लागूया. इथे मी कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलं आहे. कधीसुद्धा लाडू करताना थोडा तुपाचा वापर नक्की करावा. त्यामुळे काय होतं, लाडूला चांगली शाईन पण येते आणि लाडू चांगले ना मऊसूद व्हायलासुद्धा मदत होते. आता इथे आपण चिक्कीचा गूळ ॲड केला आहे. आता आपल्याला ह्या चिक्कीचा गुळाचा ना पाक करून घ्यायचा नाही आहे किंवा त्याची तारी करून घ्यायची नाही आहे. फक्त त्याला वितळून घ्यायचं आहे आणि फक्त एक उकळी आली की आपल्याला हे सर्व साहित्य त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. शेंगदाणे आणि तीळ हे एकत्र आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ॲड करायचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर लाडू कडकसर हवे नसतील तर फक्त पहिली उकळी आली की सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मात्र बंद करून घ्यायची आहे. गॅस जर तुम्ही असाच जर चालू ठेवलात तर काय होईल, तो गूळ आहे ना तो जास्त शिजत राहील आणि आपला लाडू जास्तीत जास्त कडक होईल. आता ह्या सर्वच गोष्टी व्यवस्थितरित्या एकजीव करून घ्यायचा आहे आणि लवकर आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. आता लाडू जास्त कडक होण्यामागचं दुसरं पण एक कारण आहे. आता तुम्ही बघू शकता, पहिल्या टायमाला जेव्हा या सगळ्या गोष्टी आपण कढईत एकजीव करून घेतल्या की लगेच आपल्या लाडू वळायला घ्यायचे असतात आणि लाडू करत असताना ना त्याच्यावर झाकण ठेवत ठेवत त्याच्यातला आपल्याला जितका लाडू बनवायचा आहे तेवढाच फक्त बाहेर काढायचं आहे आणि लाडू वळवून घ्यायचा आहे. इथे मी अर्धा किलो तिळासाठी अर्धा किलो चिक्कीच्या गुळाचा वापर केला आहे. नाहीतर तुम्हाला वाटेल की अर्धा किलो तीळ घेतलेत, पाव किलो आपण शेंगदाणे घेतलेत, त्यामुळे गुळाचा वापर तुम्ही जास्त कराल. तर असं नाही. अर्धा किलो तिळासाठी अर्धा किलो गूळ अगदी परफेक्ट आहे. फक्त त्याच्यामध्ये पाव किलो तुम्ही शेंगदाणे ॲड केलेत किंवा त्यापेक्षा थोडे जास्त जर शेंगदाणे ॲड केलेत तरीही चालतील. पण अर्धा किलो तिळासाठी पाव किलो शेंगदाणे अगदी योग्य आहेत. त्यामुळे आपल्याला जास्त गुळाचा वापर करण्याची गरज नाही. यामध्ये माझे बरोबर 180 ते 185 माझे लाडू तयार झालेत. आता मीडियम आकाराचे मी लाडू बनवलेत, जास्त मोठे नाहीत किंवा जास्त छोटे पण नाहीत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि ही रेसिपी आपल्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत. धन्यवाद.